सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 91वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता शिवम अस्मीच्या घरच्यांचा निरोप घेऊन पटकन घरी निघाला. पण शिवम आणि प्रिया गाडीत बसून निघाले खरे. तसंही अस्मीने जाताना शिवमला विंचू चावल्याचा टोमणा शिवमच्या डोक्यात अजूनही फिरत होता बरं का. आणि तो त्यामुळेच गालातल्या गालात हसत होता. प्रिया खिडकीबाहेर बघत हसत होती, तर शिवम अधूनमधून तिच्याकडे चोरून बघत होता. गाडी चालवत असताना गाडीतला तो प्रवास. आणि आता शिवमने गाडी सरळ शेतात वळवली. एका निसर्गरम्य झाडाखाली थांबवली आणि प्रिया म्हणाली, गाडी का थांबवली? काही झालंय का? आणि शिवम मिश्किलपणे हसत म्हणाला, गाडीला काही नाही झालं, पण मला काहीतरी होतंय ग. मगाशी अस्मीच्या समोर खूप लाजत होतीस ना तू. बोला आता राणी सरकार. आता तर कोणीच नाही आहे ना आसपास? आणि प्रिया लाजून खाली मान घालत म्हणाली, ओहो, घरी चला ना पण लवकर, सगळे वाट बघत असतील. आणि हॉटेलला पण जायचं आहे ना आज? शिवम म्हणाला, हो, हॉटेलला जाऊच, पण त्याआधी या 4 दिवसांचा हिशोब तर पूर्ण करायला हवा ना आपला. आणि त्याने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तशात प्रियाच्या हातातील बांगड्यांचा आवाज त्या शांततेत गुंजला बरं का. पण तिने पुन्हा लाजून हात मागे घेण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्याने स्वतःच्याही नकळत तिच्या हातावर त्याचे ओठ टेकवले. आता ती तर खूपच लाजत होती, कारण गेली 4-5 दिवस झाले ते दोघे एकत्रच नव्हते. त्यामुळेच तर तिला आता जरा जास्तच लाज वाटत होती. पण त्याला तिच्यापासून दूर राहणे अजिबात शक्य नव्हते बरं का. कारण एकदा की पुरुषाला त्याच्या आवडीच्या स्त्रीचं व्यसन लागलं की ते सोडवणे अशक्यच असते बरं का. तसंच या भावी पाटलांना पण झाले होते. लग्नाला 1-1.5 वर्ष झालं होतं, पण त्याला काही प्रियाचा मोह कमी होतच नव्हता. आणि होईल पण कसा? ती पण त्यावर जीवापाड प्रेम करत होती. असं वाटतच नव्हतं की ती शहरातील राहणारी आहे म्हणून. आणि आता तिने त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी स्वतःलाच सगळं बदललं होतं. मग तो का नाही तिला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणार बरं? तसंही त्याला ती पहिल्याच नजरेत आवडली होती म्हणूनच तर. आणि हो, हे पहिल्या नजरेतील रॉयल शेतकऱ्याचं रॉयल प्रेम होतं, हो की नाही? ती लाजत होती हे पाहून तो म्हणाला, बस गं प्रिया, घरी पण जाऊ द्यायचं आहे की नाही आज? की इथेच थांबायचं आहे? ती म्हणाली, अहो नको हां, चला घरी आता. तो म्हणाला, हो ग, पण हे तुझं लाजणं मला तुझ्यापासून दूर जाऊच देत नाही. आता तिने पण तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून म्हणाले, अहो, आता घरी हं सगळं, आता चला ना प्लीज. असं म्हणून तिने आता त्याच्या गालावर खळी पडते त्या जागी एक किस केला. आणि आता तो खूपच नवल वाटून म्हणला, बापरे, दूर राहण्याचा पहिल्यांदा काहीतरी फायदा होतोय आणि उपयोग पण झाला आहे मला, असं मला वाटतं. ती म्हणाली, हो का? आणि काय हो, तो काय झाला ते सांगा. तो म्हणला, अगं हे बघ ना, असं असं म्हणून त्याने आता दुसरा गाल त्याच्या पुढे केला. आणि ती त्याला म्हणाली,
अहो निर्लज्ज कुठले, हटा बाजूला. आता नाही मिळणार काही, जा. तो म्हणला, हो बरं नको हा देऊस, मला हवं ते मी घेईल. तू दिलं नाही आणि दिलं तरी जमेल ना. असं म्हणून त्याने तिला एक किलर स्माईल दिली आणि डोळा पण मारला. ती म्हणाली, अहो आता नको ना काही, चला ना घरी, खूप ऊन लागतंय. तो म्हणला, अरे हो मी तर विसरलोच ना, आमच्या राणी सरकारला ऊन सहन नाही होत ना, खूप नाजूक आहेत त्या. त्या तर साधं माझा रपटप किस आणि प्रेमसुद्धा सहन करत नाही. पण आता ती म्हणली, अहो आता पुरे हं चेष्टा, चला. असं म्हणून तिने त्याला गाडीचा दरवाजा उघडून आणि गाडीत धक्का दिला. तो पण सीटवर बसला आणि तिला तशीच आत ओढून घेतले. दरवाजा बंद केला. ती आता त्याच्या अंगावर होती, पण ती म्हणाली, अहो सोडा, तिकडे बसू देत मला. आणि आता त्याने सरळ तिच्या नाजूक कमरेत हाताने घट्ट मिठी मारत म्हणाला, ए काय ग, जरा वेळ तरी बस ना अशीच. ती म्हणाली, काय नको, तुम्ही खूप खोड्या काढता ना, त्यामुळेच नको. तो म्हणला, हो का. असं म्हणून त्याने तिचे केस बाजूला सावरून तिच्या उघड्या पाठीवर त्याचे ओठ टेकवले आणि ती खूप शहारली. तशी ती म्हणाली, अहो नको ना. तो म्हणला, का गं, काय होते, काय होते का तुला. आणि आता ती गडबडीत बाजूला झाली आणि बाजूला होत म्हणे, अहो आपण बाहेर आहोत की नाही, आणि हो हे तुम्ही असे करणार का. आणि आता त्याने तिला तशीच मिठीत पकडून ठेवत म्हणला, हो मी सोडतो तुला, पण आधी माझा हा 4 दिवस झालेला उपवास तोड, मग मग विचार करेल ना तुला सोडायचा. ती म्हणाली, अहो कसला उपवास. तो म्हणाला, प्रेमाचा. चल पटकन आता, एक तुझ्या ओठांनी माझ्या ओठांवर एक मस्त किस कर, चल दे, मग उपवास सुटेला माझा. पण आता ती त्याला म्हणाली, अहो काय हे असं छळणार का मला तुम्ही. तो म्हणाला, नाही गं, छळणार नाही, पण त्याशिवाय ही गाडी घरी जाणारच नाही, चल दे पटकन. ती म्हणलं, अहो खूप हट्टी आहेत ना तुम्ही. तो म्हणला, हो आहे, चल दे पटकन. ती म्हणाली, ठीक आहे देते, पण तुम्ही डोळे बंद करा. तो म्हणाला, बरं ठीक आहे, तुला लाज वाटते का. ती म्हणली, हो वाटते, करा डोळे बंद. त्याने पण डोळे बंद करून ठेवले आणि आता ती तिचे ओठ त्याच्या ओठांकडे घेऊन गेली असता आता ती किस घेणार इतक्यात स्वतःचाच हातमध्ये घातला आणि तिच्या हातावर किस करून म्हणाली, बस हां आता झाले, चला. आणि तो म्हणला, ए ही तर माझी फसवणूक झाली ना. प्रिया ती म्हणाली, हो का, तुम्ही असं केले तर जमते, मी काय केले तर ती फसवणूक, हो ना. काय हो पाटील, प्यार और जग में सब जायज होता है. तो मनातच म्हणाला, हो का, तुला तर मी संध्याकाळी बघतो हां. तूच माझ्या समोर लोटांगण घेशील की नाही बघ. असं म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली. आता दोघे पण घरी पोहोचले. घरामध्ये जंगी स्वागत झाले दोघांचे. दोघेही घरी पोचतात तेव्हा दारात आधीच पल्लवी आणि जान्हवी आईसाहेब ओवाळणीचं ताट घेऊन उभ्या होत्या.
जान्हवी म्हणाली, या या आमचे मजनू राजे राणी सरकारला घेऊन आले वाटतं एकदाचे. अतुल म्हणाला, शिवम, तुझ्या चेहऱ्यावरची चमक सांगते की वाटेत नक्कीच काहीतरी गोड झालंय वाटतं. तसे सगळेजण जोरजोरात हसायला लागतात. आईसाहेब म्हणतात. प्रियाला जवळ घेऊन म्हणतात, प्रिया, तू नव्हतीस तर राजे घरभर नुसते फिरतच होते बघ. आता यांना सावरण्याची जबाबदारी तुझी बरं का पुन्हा एकदा. आता हॉटेलमधल्या पार्टीत एक गुपित आणि एक ट्विस्ट आहे बरं का. रात्री सगळे हॉटेलमध्ये जेवायला जातात. तिथे सचिन मुद्दाम शिवम आणि प्रियाला एकाच ताटात जेवायला भाग पाडतो. सचिन म्हणाला, आज शिक्षा म्हणून शिवमने प्रिया बहिणीला स्वतःच्या हाताने भरवायचं आहे, जमेल ना? आणि आता शिवम लाजत लाजत तिला घास भरवतो. पण त्याच वेळी शिवमच्या फोनवर एक मेसेज येतो. तो मेसेज वाचून शिवमचा चेहरा अचानक गंभीर होतो. तर तो मेसेज चैतन्याचा असतो, ट्रेनिंग सेंटरमधून. त्याला अचानक एका गुप्त मिशनसाठी बाहेर पाठवण्यात येणार असतं आणि त्याबद्दल त्याने फक्त शिवमला सांगितलं असतं. आता अस्मीपासून हे कसं लपवायचं हाच पेच शिवमसमोर पडतो. जेवण आटपून आल्यावर रात्री सगळेजण घरी जातात आणि रात्री खोलीत प्रिया शिवमला म्हणते, काय झालं? हॉटेलमध्ये मेसेज आल्यापासून तुम्ही विचारत आहात. शिवम म्हणला प्रियाला जवळ घेत, काय नाही ग, पण आयुष्यात कधी कधी खूप जबाबदाऱ्या अंगावर येतात. पण जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मी कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. दोघेही खिडकीतून उभे राहून चांदण्यांकडे बघतात. प्रिया शिवमच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि शिवम तिला आपल्या मिठीत सावरतो. जेवण आटपून सगळेजण घरी आले. घरच्यांच्या गराड्यातून सुटून शिवम आणि प्रिया शेवटी आपल्या रूममध्ये पोचले. बाहेर चांदणं लख्ख पडलं होतं. शिवम खिडकी बाहेर बघत गप्प उभा होता. त्याच्या मनात अजूनही चैतन्याच्या त्या मेसेजचं वादळ शमलं नव्हतं. प्रियाने हळूच खोलीचं दार बंद केलं आणि ती शिवमच्या जवळ आली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. प्रिया म्हणाली, अजूनही तो मेसेज डोक्यातून जात नाहीये का तुमच्या? मगाशी हॉटेलमध्ये जे हसणं चेहरा होतं ते आता कुठे गेलं? कुठं हरवलंय? अशी ती म्हणाली. आणि शिवमने वळून तिच्याकडे पाहत प्रियाच्या डोळ्यात काळजी आणि प्रेम दोन्ही होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. शिवम हळू आवाजात म्हणाला, तुझ्यापासून काही लपून ठेवता येत नाही ना मला, आणि काळजीत टाकायचं नव्हतं तुला. पण चैतन्याचं मिशन थोडं कठीण आहे आणि गुप्त पण आहे. त्याचीच काळजी वाटते मला आणि अस्मीचीही. प्रिया म्हणाले, अहो, संकट तर येतच राहणार, पण आपण आताचा हा सुंदर क्षण आपण काळजीत घालवायचा आहे का? चैतन्य खंबीर आहे आणि आपणही आहोतच ना. आता फक्त आपण आहोत हे लक्षात ठेवा. प्रियाने असं म्हणताच शिवमच्या चेहऱ्यावरचं दडपण थोडं हलकं झालं होतं. त्याने तिला जवळ ओढलं. खोलीतला मंद प्रकाशात प्रियाचं रूप अधिकच खुलून दिसत होतं आणि शिवम मिश्किलपणे तिच्या कानात पुटपुटला, मगाशी गाडीत म्हणाली होतीस ना की घरी लवकर चला म्हणून. आता तर आपण घरी आलो आहोत ना. आता काय सांगतेस राणी सरकार?
बोल पटकन. आणि प्रियाला अजून त्याच्या मिठीत विरघळली होती. तिने तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. शिवमने तिचा चेहरा हाताने वर उचलला आणि तिच्या कपाळावर एक हळूवार किस घेतला. बाहेर वारा संथ वाहत होता आणि आत त्या दोघांच्या हृदयाचे ठोके एकमेकांत मिसळत होते. प्रिया म्हणाली, तुम्ही सोबत असाल ना की मला कशाचीच भीती वाटत नाही बरं का. आणि शिवम म्हणाला, आणि तू सोबत असली की मला जगाशी लढण्याला ताकद मिळते बरं का नवी. दोघेही काही क्षण शांतपणे एकमेकांच्या मिठीत उभे राहिले. चैतन्याचं मिशन, घरच्या गमती जमती आणि अस्मीचा तो टोमणा, सगळं काही त्या एका शांत रोमॅन्टिक क्षणात विरून गेलं होतं. पण तो म्हणाला, ए प्रिया, चल झोपूयात. आणि मला शेतात पण जायचं आहे ना रात्री. उशिरा लाईट येते माहिती आहे ना, मग पाणी सोडायला जायचं शेतात आणि मोटर पण चालू करून येतो. ती म्हणाली, खरंच झोपायचं आहे का? तो म्हणाला, हो खरंच तर. पण आता तिचा चेहरा पडला, कारण तो तर तिची फिरकी घेत होता. तिची इच्छा होती त्याच्यावर प्रेम करण्याची, पण ती बोलून दाखवत नव्हती. आणि ती नव्हती तेवढंच त्याने शेतात सगळ्या ठिकाणी ॲटो टाकले होते. दारे पण सगळ्या शेताची मोडली होती. पाणी सगळ्या शेतीला पोहोचतील याची काळजी पण घेतली होती. फक्त सकाळी जाऊन कुठे पाणी पोहोचले नाही ते बघायचे होते बस. पण हेच तिला अजिबात माहिती नव्हते. आता तो तर बदला घेणारच ना. तिने दुपारी न दिलेल्या किसचा जसे दोघे पण झोपायला गेले, ती म्हणाली, अहो मी साडी बदलते, खूप गरम होतं यात. तसं तो तिचा हात पकडून ठेवत म्हणाला, ए राहू देत ना, हेच मस्त दिसते तुला, चल झोप. पण ती हळूच पुटपुटली, काय उपयोग मस्त दिसण्याचा, तुम्हाला तर शेतात जायचं आहे ना. आणि तेवढ्यात शिवमच्या फोनवर अतुलचा फोन आला. त्याचा फोन वाजला. तो म्हणला, प्रिया झोप तू, मी आलोच, शेतात पण जाऊन येतो आणि फोनवर बोलतो पण. असं म्हणून तो रूमच्या बाहेर पडला, ते पण गालातल्या गालात हसत आवत, कारण ती खूप उत्सुक होती ना त्याच्यासाठी. पण तोच बाहेर गेला. ती पण जरा नाराज झाली, पण तिने तरीही अस्मीला फोन करून ती कशी आहे विचारले. तसाच शिवमचा आणि प्रियाचा एक फोटो फोनवर झूम करून त्यावर एक किस केला. आणि तशीच ती तो फोटो छातीवर ठेवून लगेच झोपली. पण आता शिवम तर त्याचं बोलणं अतुलसोबत संपवून हळूच दार उघडून रूममध्ये आला. पण तेव्हा प्रिया तर निवांत झोपली होती. त्याने खूप गरम होत होतं म्हणून येता येताच त्याच्या शर्टची बटणं काढली आणि शर्ट काढून फेकून दिला रूममध्ये. पण तिचा पदर फॅनच्या हवेने हळूच उडत होता. तिची ती सुंदर कमणीय कंबर त्याला खूप भुरळ घालत होती. तिचे ते सुंदर केस हवेने चेहऱ्यावर येत होते. तिचे ते गुलाबी ओठ त्या खिडकीतून डोकावून आत येणाऱ्या चंद्रप्रकाशात आणखीनच सुंदर दिसत होते. आणि आता तो सरळ तिच्या नाजूक पायापाशी बसला. तिचे पाय हातात घेऊन त्यावर किस करत म्हणाला, ए कितीला असतेस ग अजून पण, आणि मला ना सारखं सारखं नको म्हणतेस ना, मग आता त्याचा बदला तर मी घेणारच ना. असं म्हणून त्याने तिच्या पायातले भरगच्च घुंगरांचे ते पैंजण काढले. पुन्हा तिच्या पायांवर एक किस केला. पण आता त्याच्या थंडगार ओठांच्या स्पर्शाने तिला जाग आली.
तसं तिने पाहिलं तर तो तिच्या पायावर किस करत होता आणि तिनं आता तिचे हात बाजूला करून पाय बाजूला करून त्याला मिठी देण्यासाठी इशारा केला, ते पण हात उंचावून. पण त्याने डोकं नाहीमध्ये हलवून नकार दिला आणि तो आता तसाच किस करत करत तिच्या गोऱ्या गोऱ्या मांडीवरच्या तिळापर्यंत आला. पण आता त्याच्या स्पर्शाने ती खूप उत्सुक झाली होती. त्याने तर फक्त सुरुवातच केली होती, पण तरीही ती सगळी खूप मोहरली होती. धन्यवाद.